त्या ॲपमध्ये सुद्धा काही अजून त्रुट्या आहेत। मी आता जिल्हास्तरीय लाडकी बहीण योजनेच्या समितीचा आढावा घेतला। सगळ्यात जास्त चांगलं काम हे कोल्हापूर जिल्ह्यात झालेलं आहे। त्यामध्ये आपण तालुकास्तरीय गाव पातळीवर महानगरपालिकेच्या पातळीवर आपण समित्या केलेल्या आहेत आणि तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी मदतनीस आणि शिविका, त्याशिवाय बचत गटाच्या CRP हे सगळीजण हे काम करत आहेत आणि यामध्ये आपला प्रयत्न आहे की दलालांना कुठलाही थारा द्यायचा नाही। बांधकाम कामगारांच्या मंडळाच्या योजनेमध्ये अनेक दलाल घुसलेले आहेत, तसं यामध्ये होता कामा नये। त्याशिवाय 1 रुपयाही त्यांना महिलांना खर्च येणार नाही। माझ्या लाडक्या भगिनींना ही कशी सुलभरित्या योजना मिळेल आणि आमच्या रक्षाबंधनाच्या पूर्वी त्यांना कशी आम्ही भेट देऊ एवढा आमचा प्रयत्न आहे। मात्र याच अर्जावर पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्र्यांचे फोटो छापले म्हणून रोहित पवार म्हणतात की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शासनाने ही योजना जी आहे आणि हे मार्केटिंग जे आहे ते केलं जाते निवडणुका डोळ्यासमोर ठेवून असं नाही। मार्केटिंग करू किंवा काही करू, आता प्रत्येकजण निवडणुकीच्या हेरमाग राहिलेला आहे। शासनामध्ये आम्ही आहोत, योजना आम्ही जाहीर केलेली आहे, मग आमचे फोटोज असणार त्यामध्ये। तर ते असलं काय आक्षेपार्ह नाही असं वाटतं। ते आक्षेपार्ह असण्याची गरज काय आहे? भिवंडीमध्ये एका अशा पद्धतीची कृत्य जे आहे ते वाढताना पाहायला मिळते। गुन्हेगारी वाढलेली आहे, खून दिवसेंदिवस होत आहेत। कोल्हापूर जिल्ह्यात पण कायदा महाराष्ट्रात देखील तशीच नाही। आता कायदा सुव्यवस्थेबद्दल आणि बाकीच्याबद्दल मी मगाशी जिल्हा पोलीस प्रमुखांनी मला अहवाल दिला। अनेक गुन्ह्यामध्ये घट झालेली त्यांनी मला देखील दाखवली। आज दुपारीसुद्धा एक शिष्टमंडळ भेटायला येणार आहे, त्यावेळेलासुद्धा त्याची आम्ही चर्चा करणार आहोत। मला त्यांनी अनेक गुन्ह्यामध्ये कशी घट झालेली आहे ते सांगितलं। लाडकी बहीण योजनेमध्ये एक अशी देखील मागणी आहे, 2 अपत्यांपेक्षा जास्त असतील तर ते त्यांच्यासाठी योजना लागू करू नये, त्यांच्यासाठी रद्द करा। विश्व हिंदू परिषदेने ही मागणी केली। 2 अपत्य नाही, 2 पत्नी, 2 ज्यांना लग्न झालेले आहेत त्यांना देऊ नये असं त्यांनी मागणी केली आहे। त्याच्यावर तुमचं नेमकं काय? नाही, आता माझं मत काय आहे की एक महिला आणि एक अविवाहित मुलगी याला द्यायचं आहे, त्यामुळे दुसरीला मिळणारच नाही ना। एक मुलगी अविवाहित आणि एक पत्नी, त्या कुटुंबाने निर्णय घ्यायचा कोणाला द्यायचं आहे ते। मुस्लिम महिलांनाही मिळू नये अशा पद्धतीची मागणी होती, त्याच्यावर ठीक आहे आता पाहायला मिळतो। आता लग्न 2-2 केलेली सगळ्या समाजाचे असतात, त्याच्यावर तर अन्याय काय करायचा आपण? नाही, मी त्यावेळेलासुद्धा पुतळा बघितलेला होता। आता दोन्ही पुतळे छत्रपती शाहू महाराज आणि यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुतळ्याच्या चेहऱ्यामध्ये फरक असल्याची गोष्ट माझ्याही नजरेस आली होती। याबद्दल मी अधिवेशनाला उद्या गेलो की मी तात्काळ मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनात ही बाब आणीन आणि हे पुतळे चांगले करण्यासाठी मी प्रयत्न करेन। ठीक आहे, त्या गोकुळबद्दल ज्यावेळेला आमची पार्टी मिटिंग होईल त्यावेळेला ज्या गोष्टी अशा आल्या आहेत त्याचा आवश्यक करू। परंतु गेल्या 3-4 वर्षामध्ये आम्ही गोकुळ संघ ताब्यात घेतल्यापासून किती अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे। दुधाचे आणि गाईचे दर कुठेच्या कुठं नेलेले आहेत। आजही सर्वात देशात दर जास्त देणारा हा गोकुळ संघ आहे। त्यामुळे अशा काही गोष्टीवर फारशी चर्चा करण्याची गरज नाही। अशा गोष्टी असतील तर आम्ही त्याचा बिमोड करू। ठीक आहे ना, ते राजकीय हे आहे त्यांचं। ठीक आहे, जे कामं केलेली आहेत आपण आज वर्तमानपत्रामध्ये माझी जाहिरात 1 वर्षाची बघितलेली आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।